आज पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आजपासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर एकराला 25,000 रुपये इथं मिळत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे खरीप आहे, रब्बी आहे, दुनियाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मोठी आनंदाची बातमी, 25,000 रुपये तब्बल प्रति एकराला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात या जिल्ह्यांमध्ये. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना खरीप रब्बी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांना दिलासा. बैठकीमध्ये आज मोठा निर्णय, पीक विमा कंपनीकडून तातडीने पैसे वाटप सुरू आजपासून. तर एकराला 25,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. तर लाईव्ह आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये येते यवतमाळमध्ये 85 कोटी रुपये आज सकाळपासूनच वाटप इथं जमा होण्यास सुरुवात झालेल्या खात्यामध्ये. नांदेडमध्ये सुद्धा 80 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि आज सकाळीपासूनच पैसे इथं जमा होत आहे सकाळपासून. यानंतर परभणीमध्ये 70 कोटी रुपये आज सकाळपासूनच पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हिंगोलीमध्ये 55 कोटी रुपये आज सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लातूरमध्ये 75 कोटी रुपये आज सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये येत आहे डीबीटीच्या द्वारे. बीडमध्ये 90 कोटी रुपये आज सकाळपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे या जिल्ह्यांमध्ये. अकोल्यामध्ये 60 कोटी रुपये आज सकाळपासून पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. बुलढाण्यामध्ये 65 कोटी रुपये आज सकाळपासून खात्यामध्ये जमा होत आहे. यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये आज दुपारी जे काही 2 वाजतापासून असेल पैसे इथे जमा होणार आहे. अमरावतीमध्ये 75 कोटी रुपये आज दुपारी जमा होणार आहे. वाशिममध्ये 55 कोटी रुपये आज दुपारी पैसे जमा होणार आहे. जालन्यामध्ये 70 कोटी रुपये आज दुपारी पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 95 कोटी रुपये आज दुपारपासून पैसे जमा होणार आहे. अहमदनगरमध्ये 100 कोटी रुपये आज दुपारी जमा होणार आहे. पुण्यामध्ये 110 कोटी रुपये आज दुपारपासून पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे. यानंतर येते सोलापूरमध्ये 105 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होणार आहे. सातारामध्ये 60 कोटी रुपये आज दुपारी जमा होणार आहे. सांगलीमध्ये 65 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होणार आहे. यानंतर येते कोल्हापूरमध्ये 75 कोटी रुपये आज रात्री जमा होणार आहे. धुळेमध्ये आज रात्रीपासून वाटप सुरू होणार आहे. धुळेमध्ये 50 कोटी, नंदुरबारमध्ये 45 कोटी आज रात्रीपासून जमा होणार आहे. जळगावमध्ये 85 कोटी आज रात्रीपासून जमा होणार आहे. नाशिकमध्ये 95 कोटी आज रात्री जमा होणार आहे. यानंतर इथे आपलं पालघरमध्ये 55 कोटी, ठाणेमध्ये 60 कोटी, मुंबई शहरमध्ये 40 कोटी, मुंबई शहरमध्ये 35 कोटी, रायगड 70 कोटी, रत्नागिरी 50 कोटी, सिंधुदुर्ग 45 कोटी, चंद्रपूर 80 कोटी, गडचिरोली 70 कोटी, नागपूर 90 कोटी. तर आज रात्रीपासून या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. काय या जिल्ह्यांमध्ये. यानंतर येते आपलं भंडारामध्ये 55 कोटी, गोंदियामध्ये 50 कोटी, वर्ध्यामध्ये 60 कोटी आणि इतर जिल्ह्यांमध्ये 65 कोटी. तर या सर्व जो काही निधी आहे ते आज रात्रीपासून जमा होणार आहे. सकाळी 9 जिल्ह्यांमध्ये, दुपारी 8 जिल्ह्यांमध्ये आणि राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये जे काही रात्री जमा होणार आहे. पीक विमा संदर्भात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 25,000 रुपये या खात्यामध्ये लाईव्ह डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता कोणाला पीक विम्याचे पैसे आलेले आहेत ते हे आपण इथं पाहणार आहे. तर आता कोणाच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर आलेले आहेत, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते डीबीटी लिंक आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स त्यांच्या शेतातील झालेला आहे, नुकसान भरपाईची नोंद योग्य पद्धतीने केलेली आहे म्हणजे क्रॉप इन्शुरन्स. तर अशा शेतकरी बांधवांना आजपासून आज दुपारी आणि रात्रीपासून पीक विमा जमा होणार आहेत. तर कोणाला पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, ज्यांचा अर्ज रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, बँक खाते लिंक नाही, कागदपत्र पूर्ण असतील, तर काहींना आज रात्री उद्यापर्यंत पैसे 2-3 दिवसात इथं जमा होणार आहे. पीक विम्याची यादीत तुमचं नाव की नाही पहा. पीक विम्याची यादीत नाव असेल तर पीक विमा तुम्हाला इथं मिळणार आहे. तर गुगलवरती जा, PMFBY यावरती क्लिक करा किंवा पीक विमा 2026 किंवा 2025 असं टाकलं तरी चालेल. यादी म्हणून टाका. ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा किंवा बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा. यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून सर्च करून चेक करू शकता की तुमचा पीक विमा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे. यानंतर यादीत नाव आहे की नाही, अर्ज रिजेक्ट आहे का पहा, पेंडिंग असू शकतो, ई पीक पाणी नसेल, कागदपत्र, तर उपाय म्हणून पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. यामध्ये तुम्ही विचारू शकता पीक विमा का जमा झालेला नाही, पीक विमा पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे, पीक विमा मिळणार की नाही,
व तुमच्या कोणत्या कारणामुळे पीक विमा थांबलेला आहे सविस्तर माहिती तुम्हाला 14447 या नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर बघायला मिळेल. त्यानंतर पीक विमा अर्ज रिजेक्ट व रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी कृषी अधिकारी कार्यालयाचे नाव पीक विमा अर्ज रिजेक्ट आणि रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज. त्यानंतर महोदय मी खालील सह्या करणारा अर्जदार म्हणजे तुमचे नाव इथे लिहा. मी राहणार, तुमच्या गावाचे नाव, तालुका आणि जिल्हा. मी खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेला आहे. जर तुम्हाला दोन्हीचा मिळालेला नसेल तर खरीप आणि रब्बी क्लिक करायचे लिहायचे. इथं रिजेक्ट दाखवत आहे. माझ्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे. आता तुमचा मोबाईल नंबर न चुकता व्यवस्थित द्यायचा आहे. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पिकाचा प्रकार आणि अर्ज क्रमांक जे की पीक विमा पावतीवरती तुमचं ॲप्लिकेशन ID राहते, ॲप्लिकेशन नंबर ते तुम्हाला इथे लिहून द्यायचं आहे. तरी माझ्या अर्जाची सविस्तर तपासणी करून योग्य ती कारवाई करावी व लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू दिनांक याचप्रमाणे व्हॉट्सअप थ्रूद्वारे सुद्धा तुम्ही आता चॅट करून व्हॉट्सअप नंबर जे की आपल्या पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती आलेले आहेत तिथून तुम्ही चेक करू शकता. तर तिथंसुद्धा लेखी अर्ज देऊ शकतो तुम्ही या पद्धतीने. नमस्कार सर, मॅडम किंवा मी तुमचं नाव लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा. मी खरीप हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे परंतु माझा अर्ज रिजेक्ट दाखवत आहे. माझ्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे मोबाईल नंबर, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, पिकाचा प्रकार. तरी कृपया माझी तक्रार नोंदवून लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती. आता हा हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे पीक विमा संदर्भात. ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर यावरती लगेच कॉल करा आणि पीक विमा मिळवा. टोल फ्री क्रमांक आहे. आनंदाची मोठी बातमी म्हणजे 25,000 रुपये याप्रमाणे DBTच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये येत आहे. राज्यभरांमध्ये आजपासून वाटप सुरू झालेले. आज सकाळी, दुपारी आणि रात्रीपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये रोलआउट झालेला आहे आणि आज रात्रीपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पीक विमा येणार आहे. तर कोणाला पैसे मिळत आहे ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, फॉर्म अप्रूव्हल आहे, DBT लिंक आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे. तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आधार बँक खात्यामध्ये थेट इथं DBTच्या माध्यमातून 25,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. जर तुम्हाला आलेलं नसेल तर लगेच पीक विमा कंपनीला तुम्ही लेखी अर्ज द्या. सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.